मित्रांनो, समोरच बघताय आपला चिंचवली किंग छोटा लक्ष देखील मैदानामध्ये आला आणि मैदानामध्ये बऱ्याच दिवसानंतर येऊन गुलालाला देखील पात्र ठरलाय। आजच्या शर्यतीबद्दल अक्षय भाऊंकडून माहिती घेऊया। अक्षय दादा नमस्कार। नमस्कार। दादा, आज बऱ्याच दिवसानंतर लक्षाच्या अंगावरती आणि तुमच्या कपालावरती गुलाल दिसते, काय क्षण आहे आजचा आणि कसा काय आनंद आहे उसाटण्याच्या मैदानामध्ये? आज खूप आनंद आहे आमचा आणि आज 4था वर्ष असेल का उसाटण्या मैदानातच आम्ही पहिला गुलाल घेतले आणि 3 मैदान हाच बैल आम्हाला होता पाखऱ्या मुडबारचा, त्यांचा बी आभार व्यक्त करतो मी, कारण त्यांनी आम्हाला 15 दिवस अगोदर बैल देऊन कुठल्याच बैलामध्ये नाही पळाले, ते स्वतःहून छोट्या लक्षाचा फोन आले बोलतो त्याच्यामध्ये पळणार। तर आम्ही असा कधीच गर्व केला नाही का कुठल्या छोट्या बैलाला फोन करायचा, आम्ही त्यांना फोन केला एकदा बैल द्या, गाडी आपली चांगली पळेल। आज गाडी चांगली पळाली आणि उसाटण्या मैदानामध्ये पहिलाच गुलाल झाला। दादा, आजच्या गुलालाला किती महत्व देत आहे? कारण का आज एवढी सगळी म्हणजे नेहमी तुमच्या सोबत मंडळी असतं, जेव्हा लक्ष निघतोय तेव्हा संपूर्ण मंडळी त्याच्या सोबत असतं। आज बरीचशी मंडळी मागे देखील असेल आणि 30 फ्रेंड्स आणि तोच कुटुंब घेऊन आज मैदानामध्ये आल्या, विश्वासाने आल्या आणि विश्वासाने गुलाल देखील घेतला। आज खूप आनंद आहे आणि जी माझी आहेत ती आता जीवाभावाची आहेत, कारण वाईट कालामध्ये कोण होते, चांगल्या कालामध्ये कोण होते, सर्व बघायला होते, पण आता जी आहेत माझ्या पाठीशी ती जी सगळी जीवाभावाची आहेत आणि बैलांनी त्यांची इज्जत कुठेच कमी केली ना। आज आमचे बंटी भाऊ आज 3 मैदानात सतत फिरून जात होते, कारण शिदीगारोल्याने येत होते 3 मैदानात सतत, कारण पाणी पडत होता, आम्ही पण कुठल्याच पाणी पडत होता कुठल्याच मैदानात रिक्स उचलली नाही कुठलीच, कारण बैलाला त्रास होतो म्हणून आम्ही कुठल्याच मैदानाला त्रास दिला नाही बैलाला। आमची एक योगायोग आणि देवाचा एक आम्हाला आशीर्वाद, आज वाघोबाचा आशीर्वाद उसाटण्याचा आज आम्हाला गुलाल झाला। नक्कीच दादा, बैलगाडा क्षेत्रच असं आहे की विजय होत असताना तेव्हा सगळी सोबत असतात, पण विजयाच्या नंतर जी सोबत आपल्या राहत, विजय नसून देखील सोबत राहतात ना, तीच आपली जवळची असतात आणि जवळची मंडळी आज खरोखर घरची मंडळी आज तुम्हाला एवढी साथ देते आणि आजच्या मैदानामध्ये गुलाल होते। दादा, पडत्या काळामध्ये बरेचसे असे गोष्टी आपल्याला अनुभवायला भेटतात, थोडेफार अनुभव आपल्याला शेअर करा, कारण का मागच्या वेळी पण बघितलं आपण, मागच्या सीझनला पण बरेचसे गुलाल होत होते, परत एखादी गाडी पडत होती, त्याच्यानंतर पहिल्याला देखील प्रॉब्लेम होत होते, आता कसं काय? मागच्या सीझनला खूप स्ट्रगल केला मी, 3 वर्षामध्ये बैल फक्त 3 ते 4 शर्ती हरलेला। मागच्या वर्षामध्ये आम्ही 18 शर्ती हरलो, फक्त 4 शर्ती जिंकलेलो, पण या वर्षामध्ये आमच्या मुलांना खरोखर म्हणजे त्यांना दाद द्यायला लागेल। आज आमचा भाऊ, छोटा भाऊ नाही अजय, कुठेतरी जॉबला लागल्यामुळे आज त्याला यायला भेटला नाही, पण सतत फोन चालू होते, दादा असं कर, दादा तसं कर, कारण बैलावरती असलेला त्याचा जीव आज आमचा तो कालीज आहे, तो कुठेच आमचा त्यांनी कुठेच नाव कमी केला नाही आणि या परत्या कालामध्ये भरपूर काही शिकून गेला, पण ते मना काही बोलायचं नाही। आज जे आहेत ती जीवाभावाची आहेत आणि त्यांना पण दाखवून दिला लक्षाने, लक्ष कुठे कमी नाही आणि कधी संपणार पण नाही, जो होता तो लक्ष आहे आणि आज दाखवून दिलं मैदानावरती। गाडी जो ओव्हरटेक करायचा, जसा आमच्या मनासारखा बैल पळणार होता तसा आमच्या मनासारखा बैल पळला आणि आज खरोखर म्हणजे आमच्या लक्ष ग्रुपलाच सर्व प्राधान्य देईन, कारण आज आम्ही सतत 3 ते 4 वेळा बैल झुपून 6-6 किलोमीटर, आमची सर्व पोरं असतील, प्रत्येकाचं नाव घेत तर शक्य नाही, पण सर्व आमची जीवाभावाची आहेत ना, ही सगळी आता आहेत ती जीवाभावाचीच आहेत आणि आम्ही एवढा प्रयत्न केला, आम्ही फेरा टाकला ना बैलाला 2.5 महिन्यामध्ये, फक्त आणि फक्त झुपीत 6-6 महिन्याचा आम्ही 6-6 किलोमीटर आम्ही फिरवत होतो बैलाला, आज बैलांनी तो यश आम्हाला प्राप्त करून दिला। दादा, मागच्या सीझनला पण कुठेतरी ना स्पीड कमी वाटत होता, पण जेव्हा आपण ना खिडकाली पाठीमध्ये फेरा टाकला बघा मथुरमध्ये, तेव्हा पण लक्षाचा स्पीड जाणून येत होता, कारण का लक्ष आतून जशी गाडी खेचायचा ना त्याच जुन्या स्पीडमध्ये गाडी खेचली। मथुर आणि लक्षाची गाडी 1 नंबरच पळायची आणि ती पण त्या दिवशी पण चांगली पळाली, फेऱ्याला देखील ते सर्व प्राधान्य देईन सोमनाथ जगदालेला, कारण आमचा बैल छातीमध्ये वीक असल्यामुळे आम्हाला काही समजलं नव्हतं, मात्र झेंडापंच सोमनाथ जगदाले त्याचाच बैल आहे आणि हा बैल 2 नावाने पळते, अनुराग गणेश भंडारी चिंचवली आणि सोमनाथ जगदाले पेडगाव या नावाने पळते बैल। आणि त्या माणसाने एवढं कष्ट केलं 4 महिन्यामध्ये, मलाला नेऊन सर्व गोष्टी छातीभीतीमध्ये जेवढा विकपणा होता तेवढा काढून टाकला। आज त्या माणसाचे मी आभार व्यक्त करतोय आणि त्या माणसाने 1 रुपया न घेता घाटावरती माझा बैल फुकट ठेवला, एक आज मला तेवढंच एक सपोर्ट भेटला। आज सोमनाथ दादाचं बी आभार व्यक्त करतोय आणि जेवढी माझी परिवार आहे आज माझ्या पाठीशी त्यांचं पण आभार व्यक्त करतोय। आज बैलांनी गुलाल दिल्यानंतर भाऊक पण झालो, कारण बऱ्याच दिवसामध्ये बैलाला जो करायचा होता ते बैलांनी करून दाखवलं। दादा, घरचा सदस्य मानतो, जेव्हा अंगावरती गुलाल पडतं ना तर खरोखर आनंदाश्रू एक निघतात आणि संघर्षाच्या कालाच्या नंतर एक बोलतं ना, रात के बाद उजाला होता है, तसंच आज काहीतरी बघायला भेटलं तुमच्या चेहऱ्यावरती, सरळ सरळ दिसून येत आहे की आज खरोखर किती आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरती। आज घरी पण भरपूर आनंद आहे, आईचा पण फोन घरून आला होता, कारण आज घरांची पण आवर्जून होती, आज सर्व मित्रपरिवार असेल सर्व जे आज माझे आहेत ती सर्व, आणि बैलांनी आज खूप आनंद
केला, कारण गुलालासाठी आम्ही झटत होतो. तो गुलाल आज सर्वांना मिळून दिला. असाच गुलाल देत राहा फक्त. आणि आज जो बैल आमच्या मनासारखा जो पळणार होता, आज सगळं सट्टेवाली डावी गाडी घेत होतं, पण आम्हाला माहित होता आमचा बैल जर ओव्हरटॅक एकदा झाला ना का कोणाला ओव्हरटॅक करून देत नाही. जसा पहिला स्पीड होता बैलाचा तसा बैलांनी लावला आणि डावी करत होते, त्यांना उजवीला झेंडा दाखवला. हेच ते बैलांनी करून दाखवलं. दादा फॉर्च्युनरचं मैदान येते, काय नियोजन आहे का? नाही, फॉर्च्युनरच्या मैदानाला नियोजन तर नाही, कारण आम्ही फॉर्च्युनर पहिले तर एक फेरा पण न पलवला, म्हणजे 3 फेऱ्याला. आता पलवला तर बैल वीक होता तेव्हा बलाला नाही, तर कुठेतरी सोमनाथ जगदालेने आमचा बैल थांबवला. कशाला नुसतंच खोटं सांगायचं का आमचा बैल जाईल, नाही जायचं. नंतर छोट्याशा मैदानाला पहिले करू, नंतर चांगली चांगली मैदानं करू. 3 फेऱ्यामध्ये पण आपल्या लक्षाचा दबदबा आहे बघा. गाडी फॉल झाली म्हणून तेव्हा सेमी नाही झाला, नाही तर मस्त खुला निकाल घेतला. याच्या पुढे नियोजन कराल का घाटावरती? घाटावरती नक्कीच नियोजन असेल. वरती घालते दोन्हीकडे बैल पळताना दिसेल, कारण सोमनाथ जगदालेची इच्छा आहे बैल त्याच्या नावाने वरती गुलालात राहायचं. ते बैल लवकरच पूर्ण करणार. शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या गुलालासाठी. नेहमी आपला चिंचवली किंग छोटा लक्ष असाच गुलालामध्ये राहो, असाच मालकाचं नाव रोशन करू आणि संपूर्ण चिंचवली गावाचं थोड्या कालामध्ये नाव वरपर्यंत नेलेलं आहे. या सीझन मध्ये देखील तोच नाव टिकून त्याला आणखी वरपर्यंत नेण्याचा प्रयत्न असावा. तुझे बी आभार व्यक्त करतोय, कारण परत्या कालामध्ये कोणीच बाईट घाला येत नाही, हे भरपूर दाखवलं मला. कारण 3 वर्षामध्ये घरी बाईटवाल्यांची लाईन लागायची, पण कुठेतरी गुलाल नव्हता. तेव्हा कुठेतरी समजलं का आपण कुठेतरी कमी आहे, कुठेतरी आपल्याला बी करून दाखवायचं आहे. बरोबर. आज कुठेतरी बैलांनी आम्ही पण भरपूर मेहनत केली आणि त्या मेहनतीला आमचा यश आला. आणि या पोरांचा एक पाठिंबा असाच राहू दे, कारण वाईट कालामध्ये माझी सगळी जीवाभावाची आहेत, या अशीच राहू दे. फक्त त्याने एकच सांगतोय, लक्ष कुठेच कमी मान करून त्यांना हारजीत आहे बैलगाड क्षेत्रामध्ये. एक आकारामध्ये एक पेलवान पळणारच आहे. तरी आज बैलांनी जसं करून दाखवलं आणि आज खऱ्या अर्थाने बैलांनी एवढा आनंद केला सर्वांच्या चेहऱ्यावरती. कारण आम्ही अर्धा घंटा गाडी सोडली नव्हती, पण एक गाडी मैत्रीपूर्ण झाली, काहीच वादवत नाही, काहीच नाही. कारण जल्लोष पण तेवढा केला नाही, थोडाफार जल्लोष होईलच, कारण 1 वर्षामध्ये पहिला गुलाल झाले. बरोबर. एक त्यांना पण काय कोणचा मुलगा जिंकायला असेल तर त्यांची क्षमा मागतो. दादा हीच असतं मैत्रीपूर्ण लढत आणि हीच असते मैत्रीच्या शर्यती. अशा शर्यती करत राहा शांत स्वभावाने, अशाच आणखी लोकांना आनंद देत राहा. बैलगाडा क्षेत्रामध्ये आपला एक सुवर्ण अक्षरामध्ये नाव असावा, असंच काहीतरी कार्य करत राहा. धन्यवाद दादा.